गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर जो पण नवीन आहे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि जो आजचा जो ब्लॉग असणार आहे आपला दिवस तिसरा आहे. तर आता आम्ही चाललो आहे कांजूरला. तर कांजूरला का चाललो आहे तर तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि कोण कोण आहे ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आज फर्स्ट टाईम म्हणजे सकाळी लवकर उठलो आहे आणि ट्रेनचा म्हणजे पहिल्यांदा सकाळी म्हणजे ट्रेनचा सफर करणार किती दिवसानंतर. आणि यांना कांजूरला न्यायचं आहे मला. तर किती गर्दी असणार किती नाही तर आता त्यांना एक्सप्लोर करायचं. बघू आता कसे चढतील ट्रेनमध्ये. 2 नंबर हे बघा, हे गावापासून आलेत, एक्झामसाठी आलेत खास करून. कुठची एक्झाम आहे तुमची? IBPS. हे फर्स्ट टाइम एक्झामचं नाव ऐकलंय मी. IBPSचा लॉंग फॉर्म काय आहे का? भाई हे देखो एग्जामला आलेत काय? इंडियन बिग बँग. अबे यार कोणसा एग्जाम आहे वे. बघा एक्झामला आलेत फर्स्ट टाइम. म्हणजे आता विचारलं एकच क्वेश्चन विचारलं मी एक्झामचा. तर समजा काय हे बघा IBPS ची एक्झाम आहे. जर समजा पहिलाच प्रश्न आला IBPS चा लॉंग फॉर्म काय? नाहीच येणार आमकाय माहिती आहे. शपथ. किती तासाचा पेपर आहे? हा किती तासाचा पेपर आहे? 1 तासाच्या पेपरात फक्त एकच क्वेश्चन. तिकीट हा तर आधी तिकीट काढू. विदाउट तिकीट फिरायचं ना भाई. हे बघा आता आली आहे टिटवाळा ट्रेन आणि इकडे आली आहे CST साईडची. बट आम्हाला इथून रिटर्नच मारावी लागेल कारण की या पब्लिकला घेऊन जायला मतलब नाही होणार. डबल रिटर्नच मारावी लागेल. त्यामुळे आता झालं मी डोंबिवलीला मग डायरेक्ट रिटर्न. चला फायनली मित्रांनो आता आलो आहे पण डोंबिवली स्टेशनला. डोंबिवली स्टेशनवर आता आपल्याला दादर नाही तर कुठची पण ट्रेन पकडायची. तर म्हणजे ती कांजूर मारला म्हणजे स्लो ट्रेन असली पाहिजे. लेट्स आता बहु गर्दी आहे का नाही डोंबिवलीवरून. कारण की डोंबिवलीला आलो आहे त्यानंतर गर्दी तर भेटली नाही पाहिजे कारण की तिथूनच पूर्ण ट्रेन म्हणजे भरून जाते. आणि समजून घ्या आता तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग. बघा गर्दी आहे का नाही. जस्ट एक ट्रेन मिस झाली. तिला काहीच गर्दी नव्हती यार. आरामात गेलो तर सुखात. बट कोई ना ब्रो चलते आपण. फास्ट ट्रेन होती नशीब. ट्रेन फास्ट होती त्यामुळे बरं झालं. गाईस तर आता आपल्याला डोंबिवली ट्रेन भेटली त्यामुळे एवढी काय गर्दीचं टेन्शन नाही. सुखात आतमध्ये उभं राहून भेटलं ना आरामात तरी काय वाटणार नाही. तर किती वेळ लागेल कांजूरला जायला काय माहिती. दिवस स्टेशन आलाय. कसली गर्दी होईल बघा. गपागप म्हणजे असं चढतात ना भाई डेंजर चढतात. मला भीती वाटते दिवा स्टेशन आतमध्ये यायला ट्रेनमध्ये. म्हणून त्याच्या रिटर्न ट्रेन मारली सेफ आहे एकदम आतमध्ये. नाही तिथून आतमध्ये यायला पण नाही भेटत. कांजूरचा सफर आहे आपला असायला पण जायला. 1 hour later. चला फायनली आता आपण आलोय कांजूर स्टेशनला. कांजूर स्टेशनवर आता आपल्याला जायचं आहे पवईला. तर पवईला म्हणजे आता कुठून जायचं ते मला पण माहीत नाही. यांचा बोर्ड कुठे आहे त्याची पण आयडिया नाही. आता विचारत आणि लोकेशनवरती जावं लागणार आहे. टोटल आपल्याला 9:30 पर्यंत पोहोचायचं आहे तिकडे. बघू आता किती वेळ लागतो किती नाही. तर नाश्ता पण नाही केला अजून. म्हणजे आता नाश्ता करायला जाईल त्यानंतर यायला नेईल. नाही तर भाई आधी भूक लागली जाम बेकार. हे बघ कांजूर स्टेशन इथून बाहेर पडणार. आता इथून विचारत जाणार आहे. पवई वगैरे माहिती आहे बट यांचा बोर्ड कुठे आहे तो आयडिया नाही आपल्याला. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. कमोडा हॉटेलला जायचं आहे. तर तिथं बाजूला आपला सेंटर है. आगे मत बैठो भाई. अरे आगे क्यों नहीं? अरे भाई इनका क्या चल रहा है भाई? दारू पी ले पागल हो गए भाई. देखो सुबह ही दारू पे क्या है. अरे कोई ना ब्रो जाओ. अरे भाई क्या भाई हम चलो कोई ना जान दो. चिल मारो अंकल. एका रिक्षामध्ये 4 जण जाते बघा. फर्स्ट टाइम फिरते का मुंबईमध्ये? हा मग रिक्षानी नाही का? हा म्हणजे 4 व्हीलर भाई. तुम्ही बड़े लोग भाई. भाई अभी चलो जान दो. अभी किधर लोग है? हाँ ना रमड हॉटेल. एग्जाम आहे भाई. 1 तासाची एक्झाम आहे म्हणजे टोकांचे 2-2 तास. 1-1 तास.
गॉड्स प्लॅन जरा पळवा सुसाट पळवा जरा हेवी ड्रायव्हर 9चा पेपर आहे भाई 9:40 झाले आहेत पहिला 8:40 सॉरी समजून घ्या जरा अबे आपको समजणे भाई 8:40 पहिला पेपर कोणचा आहे पहिला पेपर जागूचा आहे दुसरा पेपर तुझ्या फ्रेंड्स आहे तो एकाच येतात वैतागली आहे छप्पर डेंजर वैतागली आहे 1 वाजता आहे ताबा पर्यंत पण तुझा 1 वाजता आहे हे बघा इथे 1 वाजता आहे आणि जागूचा पहिला आहे म्हणजे बघू आता हवा काय पण कर हायवेतून सुसाटणे एकदम हेवी ड्रायव्हर 10 मिनिटं राहिले आहेत आता फक्त पोचायला म्हणजे 9 वाजायला 10 मिनिटं राहिली आहेत आणि 9चीच एक्झाम नाही ऑन टाइम पोचणार असं वाटतोय 8:40 रिक्षात आय थिंक बसलो 8:40 का 42 बघा फायनली या रिक्षावाल्यानी तर पोहोचला बट यू ना लय डेंजर होता सलायला शिव्या घाला कमेंटमध्ये पहिलाच बोलतो टाइम कॅन्सल झाला म्हणजे गेट बंद झाला 9 वॉटचा रिपोर्टिंग टाइम आहे यांचा 9 वॉटचा रिपोर्टिंग टाइम आहे ना कितीच आहे किती यांची तर वाट लावलेली रिक्षावाल्यांनी आणि मला पण माहित नव्हतं की 9चाच आहे वा त्या हळू फास्ट आला काय झालं असतं तर रेडी आरामात आलं असतं तर काय नाही म्हणजे भरपूर जण एक्झामला येतात रे एवढ्या लांबून हॉटेल काय माहित नाही एवढी एक्झामला तर मी कधी टायमिंगवर गेलो पण नसेल कुठच्या लय लांबून पब्लिक आली मध्ये घेतलाय बट गर्दी बघा एवढी पब्लिक भाई एक्झाम द्यायला माहिती फर्स्ट टाइम भाई फर्स्ट टाइम एवढ्या एक्झामला पब्लिक बघते भाई डेंजर झाली एक्झाम चालू आली बेस्ट विशेष हां घेतला ना हां घेतला वाटतं ही कितीची बॅच आहे जी हां का कितीची बॅच आहे 10:30ची बॅच फोटो वगैरे काढला नव्हता भाई फोटो वगैरे घेतला हॉल तिकीटला चिटकवला आणि गेली पाहिजे एक्झाम बेस्ट एकदम म्हणजे प्रॉपर एक्झाम झाली पाहिजे एक्झामला हार्ड असं आता मी मगाशी ऐकलंय बघू आता पेपर कसा जातो इथं 1 hour later. आली आहे एक्झाम देऊन आली आहे कसे गेले का पेपर कसा गेलाय का हे सगळं काढायला लागला पेपर कसा गेला सांग आम्ही 2.5 तास इथं वैतागलोय हा त्यामुळे मामाला व्हिडिओ पाठवतो डायरेक्ट मामा बोलतो अजून आली नाही भिरभिरली का काय बघ चॅलेंज लावते का मला रेकॉर्ड नाही केलाय आता तुझी मैत्रीण गेली तिला किती 2.5 तास लागतील आता 2.5 तास आम्ही इथे एका जागेवर बसून होतो बघा एक बॅच संपली एक बॅचची परत दुसऱ्या बॅचची एक्झाम असणार आता परत आम्हाला इथं रिटर्न यायचं आहे थोडं आता चाललो बाहेर चेक करायला काय म्हणजे 2.5 तास आम्ही असेच बसून होतो एका जागेवरती एक्झाम होती म्हणून बहीण गेली ती आता परत दुसरी एक्झाम द्यायला गेली आहे त्यानंतर परत आता आम्हाला 2.5 तास थांबायचं आहे किती एक्झाम द्यायला असतात रे सगळे एवढे पहिल्यांदा भाई एक्सपिरियन्स करतो एवढा चल तर फायनली एक्झाम झाली आहे ती पेपर तर गेलाय पेपर कसा पास होशील ना हे बघा म्हणजे आम्ही 2.5 तास थांबलो ना त्याचा काहीतरी फायदा कर भाई मी अरे तू बोलते बरोबर नाही गेला ती बोलते आता हिच्यात अरे हिच्या तुझ्या फायदा घातला पेपर दिलाय ना तू माझ्या मते तरी पास होईल पण आता तिला स्वतःला कॉन्फिडन्स नाही तर जाऊन दे आता आम्ही चाललो जरा पहिला फिरायला मग मेरिट लिस्ट हे बघा तिला स्वतःला कॉन्फिडन्स नाही मला तर माहिती आहे पास होईल उलट झालेलं आहे यार चला रिटर्न या साईडला हो नवीन आहे ना आम्ही या साईडला त्यामुळे आपल्याला माहीत नाही
8-20 तास आम्हाला काहीच मतलब म्हणजे टाइम नाही आता फिरा इथून तिथे कुठे. अरे ये हमारा लोकेशन मॅप देखो क्या कर रही है. नक्की कुठून आहे. शॉर्टकट बघ गल्ली बिल्लीतून. ही एक्झाम म्हणजे झाली तर तिचं रिएक्शन बघू काय आहे. आले आले. हा ही खुश आहे म्हणजे पेपर चांगला गेलाय. दोघांचे पेपर चांगले गेले का नाही. तुझा गेला का चांगला. चला म्हणजे 2.5 तास आता ही बोलले. आता 2.5 तास झालेत म्हणजे सकाळपासून. तर आम्ही 9 वाजल्यापासून आय थिंक इथं आता 3:30 वाजलेत. इजी आणि इजी एक्झाम होती. गावावरून आलेले खास करून एक्झाम द्यायला आणि यांच्यासोबत मी आणि इजी बहीण. फुल पब्लिक अजूनपर्यंत आहेत म्हणजे जाम जणांचे एक्झाम आहेत आता. तर आता डायरेक्ट जाऊ आता घरी. भरपूर लेट झाला. मोबाईलला चार्जिंग पण नाही. एक्झाम झालं एकदाच आहे. आज जेलमधून निघालो आहे. वैतागलेलो एवढा वैतागलेलो ना दिवसभर असं कुठे म्हणजे मी एवढं 15-20 एक्झाम दिल्या तेव्हा कधी वैतागलो नाही. बट या ज्या एक्झाम बघून मला वैताग आला आहे. तर समजा मी एक्झाम दिली असती तर माझी काय हालत झाली असती. आता इथून डायरेक्ट जायचं आहे कांजूरला. तर डायरेक्ट आता पण घरी जाऊन भेटू कारण मोबाईलला चार्जिंग पण नाही. फायनली मी म्हणजे सकाळपासून ना म्हणजे एक्झामला होतो. एक्झाम नंतर कांजूरहून आलो ना घरी. त्यानंतर एवढा डेंजर झोपलो. तर रात्री मी आय थिंक 9-10 वाजता उठलो आहे आणि आता ही जस्ट लगेच चालले गावी. एक्झाम दिली. हिची मैत्रीण कुठे काय माहीत नाही. सोबत होते एक्झामच्या वेळी बट ती डोंबिवलीला गेली आणि आता मी यायला सोडायला चाललो दिवागाडीने. तर तुम्हाला मी दिवागाडीचा सीन दाखवतो म्हणजे आज किती गर्दी आहे ते दाखवतो कारण की आज सॅटर्डे पण आहे आणि उद्या भरपूर जण आता गावी जात असणार. तर दाखवतो तुम्हाला प्लॅटफॉर्मवर किती गर्दी आहे. हा दिवा स्टेशन आहे. आता अर्धी मुंबई खाली होणार आहे इथून. कधी आता मग अच्छा थांब काढू थांब. चला तर आता तुम्हाला रात्रीचे वाजलेत बरोबर 12 वाजलेत. हां अरे लाईट नका लेंजर लावते. आज गर्दी तर बेकार असणार आहे. सॅटर्डे पण आहे आणि गावी जाणार आहेत भरपूर. गर्दी बघा बेकार. बाकीच्या टायमिंगला एवढी नसते गर्दी बट यावेळी बेकार गर्दी आहे. सीट बीट पकडले सकाळी दुपारी 4 वाजल्यापासून तिथे जागा पकडायला आलेले भाऊजी. माहिती आहे बघ अशोबत आधीच पॅक. तुम्हाला आता रात्रीची गर्दी किती आहे ती दाखवतो तुम्हाला. दिवा गाडीने जाणारी पब्लिक कणकवलीला. कणकवली म्हणजे कोकणात जाणारी पब्लिक दाखवतो तुम्हाला पूर्ण. बघा हे बघा इथून स्टार्ट झाली आहे ट्रेन तर फुल पॅक एकदम आतमधून म्हणजे गर्दी बघत राहतो. ही आताची गर्दी रात्रीची आणि उद्या मॉर्निंगचा पण ब्लॉग येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. इथं एवढी नॉर्मल गर्दी आहे बट उद्या सकाळी पण येऊन तुम्हाला दाखवेल काय सीन असेल काय नाही. ही आता फक्त म्हणजे जागा अडवायला आलेत आणि अर्धे जण सकाळी येतील. त्यातले निम्मे खाली येतील आणि निम्मे आतमध्ये असतील. नॉर्मल आहे गर्दी म्हणजे रात्रीच्या प्रमाणे. नाही तर हे एक चांगलं गेलं की लास्ट टाइम ना दोन्ही प्लॅटफॉर्म भरलेले होते. हे सगळं नवीन केलं आहे बसायला साठी वगैरे. बसायला जागा आहेत ना मस्त केलं पूर्ण. झाडं बिडं लावली आहेत काहीतरी म्हणजे चेंजेस झाले दिवा स्टेशनवरती. कोण कोण दिवागाडीने गावी जातं. मी तर नाही जाणार भाई. जायला वैताग येतो म्हणून पूर्ण दिवस जातो. या बॅकग्राऊंडचा कॉपीराईट येईल का आयडिया नाही मला बट ठीक आहे नाही आला पाहिजे. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर ये आहे 12 बजे की टिटवाला जाने वाली धीमी लोकल पूरी ये समय. दिवागाडी जे दिव्याला राहतात ना ते रिझर्वेशन करतात ना रिझर्वेशन ते जरा वेगळंच वाटतं कारण की दिवागाडी दिव्याला येते आणि तुम्ही जर ती जागा नाही पकडू शकत तर मतलब नाही. रिझर्वेशन करून सॉरी रजिस्ट्रेशन बोलवतो रिझर्वेशन
हे वाटतं रिझर्वेशनचे डबे आहेत आय थिंक असं वाटतो, त्यामुळे इथे गर्दी नाही. बट नंतर ना रिझर्वेशनच्या डब्याला पण इज्जत नाही, कारण की जेव्हा गर्दी ओव्हरलोडेड होती ना ट्रेन तेव्हा तिकडे पण चढतात पब्लिक. तर बघा लांब लांब म्हणजे गर्दी नाही, बट हां उद्या सकाळी तर डेंजर गर्दी असणार. तर चला फायनली मित्रांनो, आजचा जो डेली ब्लॉगमध्ये दिवस तिसरा होता तो कंप्लीट झालेला आहे. तर पूर्ण दिवस कांजूरमार्गला गेला आहे आणि आता आपण आलो दिवा स्टेशनला. तर आय होप तुम्हाला आजचा जो डेली ब्लॉग आहे तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा.